हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया उरलेल्या चपातीपासून होममेड क्रंची डोरिटोज। त्यासाठी चपाती फोल्ड करून घेऊ आणि त्याचे त्रिकोणी आकारामध्ये भाग पाडू। प्रकारे सगळ्या चपातीचे त्रिकोणी तुकडे कापून घेऊयात। तोपर्यंत गॅसवर एका साईडला तेल गरम करून घेऊ। अशा प्रकारे तळण्यासाठी चपातीचे त्रिकोणी भाग कापून रेडी आहेत। आता आपण तव्यामध्ये सोडून घेऊ। मध्यम आचेवर सगळे तुकडे तळून घेऊ। अशा प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। प्रकारे आपले शिळ्या चपातीपासून बनवलेले होममेड क्रंची टेस्टी डोरिटोज रेडी आहेत। आता आपण सर्व करताना त्यावर आपल्या चवीप्रमाणे मसाला किंवा पेरी पेरी मसाला टाकू शकतो। तसेच चाट मसाला टाकूनही हे डोरिटोज खाण्यास फार चविष्ट लागतात। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।